अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड केल्या प्रकरणाने संतापाची संपूर्ण जिल्ह्यात लाट उसळलेली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आता एका अयान अहमद या आरोपीसह एकूण 4 आरोपींना अटक केलेली आहे। अयान अहमद आणि त्याचे मित्र जे आहे ते मुलींचं लैंगिक शोषण करायचे, त्यानंतर त्यांचे व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड करायचे। त्यामुळे आता एकूणच या प्रकरणात जर बघितलं आतापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती वाढत चाललेली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि 4 आरोपींकडून आतापर्यंत 8 मुलींचे जे नावं जे आहे ती नावं ट्रेस झालेली आहे। जवळपास या 8ही मुलींचे 19 व्हिडिओ आणि जवळपास 39 फोटो जे आहे ते सोशल माध्यमावर यांनी प्रसारित केले होते, व्हायरल केले होते। त्यानंतर आता सर्वपक्षीय जे आहे ते या सर्व पक्षांच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी संपूर्ण दुकानं जे आहे ते स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आलेली आहे। सोबतच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हिंदू संघटना सोबतच मुस्लिम संघटनांनी देखील या आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळं एकूणच जर बघितलं तर या प्रकरणात आता आज राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे जे आहे ते दुपारी आयजींना भेटून या प्रकरणात SIT चौकशी स्थापना करावी अशी मागणी करणार आहेत। आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल जी आहे ती घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी संपर्क करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जी आहे ती त्यांनी निर्देश दिलेले आहे। एकूणच हे प्रकरण जे आहे प्रकरण आणखी मुडवण्याची शक्यता, यात आणखी आरोपींची संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। सोबतच मोठ्या प्रमाणात ज्या महिला किंवा मुली ज्या आहे मुलींची संख्या देखील वाढू शकते। त्यामुळे एकूणच या प्रकरणाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे पोलीस नेमका आता कशा पद्धतीने पुढचा तपास करतात आणि आणखी कोण आरोपींना अटक करतात याकडे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, परतवाडा, अमरावती।